नमस्कार, मी शिर्डी येथून पत्रकार सतीश वैजापूरकर बोलतो आहे। टक्के टोन पे मध्ये आपलं स्वागत आहे। साईबाबांच्या शिर्डीत साईबाबांच्या साई संस्थानात निवडणुकीची मोठी धामधूम सुरू आहे। एक श्रीमंत देवस्थान असा लौकिक असलेल्या साई संस्थानच्या जे कर्मचारी आहेत त्यांच्या पदपेढीची निवडणूक म्हणजे मतदान अवघ्या 8 दिवसावर येऊन ठेपलं आहे आणि या निवडणुकीच्या मैदानातले तिन्ही मंडळाचे उमेदवार प्रचार करण्यामध्ये व्यग्र आहेत। ही संस्था जसं साई संस्थान श्रीमंत तशी ही संस्था म्हणजे ज्या पतसंस्थेची निवडणूक होत आहे, ज्या संस्थान कर्मचाऱ्यांच्या पदपेढीची निवडणूक होत आहे, ती संस्था देखील श्रीमंत आहे। 150 कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल, 3 कोटी रुपयाचा वार्षिक नफा, 14 कोटी रुपयांची शेअर्स ठेव, 12 कोटी रुपयांचा रिझर्व्ह फंड, 14 कोटी रुपयांचा इमारत फंड असे आकडे प्रचारात सांगितले जात आहे। आता अडचण मात्र एक आहे, संस्था श्रीमंत, साई संस्थान श्रीमंत आहे, नोकरांची पतपेढी श्रीमंत आहे। अडचण एवढीच आहे की गेल्या 66 वर्षात या संस्थेला स्वतःची इमारत नाही, जी आहे ती अर्धवट स्थितीत बंद आहे। वादविवाद कोर्टापर्यंत गेलेले आहेत। संस्थेला मोठी रोजगार निर्मिती करणं शक्य आहे, कारण साई भक्तांना विविध सेवा पुरवण्यासाठी जे स्टॉल आहेत ते ही संस्था चालवते। मोठं उत्पन्न आहे, पण दर्जेदार फूड, दर्जेदार शीतपेय, दर्जेदार म्हणजे अगदी पेढ्यापासून ते आणखीन वेगवेगळ्या खाद्यपदार्थांपर्यंत ब्रँडेड कंपन्यांच्या उत्पादने देऊन किंवा बचत गटांची दर्जा हा निकष ठेवून उत्पादन विक्रीसाठी फार मोठा वाव या संस्थेला आहे। असो तो भाग नंतरचा, सध्या निवडणुकीची हवा गरम आहे। यंदाच्या निवडणुकीत, मागच्या निवडणुकीत ज्या मंडळींनी कडव्या संघर्षानंतर विजय मिळवला ते यादवराव कोते आणि प्रतापराव कोते यांचं मंडळ सत्ताधारी मंडळ म्हणून उभं आहे। माजी अध्यक्ष राजेंद्र जगताप यांचं दुसरं मंडळ आहे, त्यांचं मंडळ गेल्या निवडणुकीत 3ऱ्या क्रमांकावर होतं आणि दुसऱ्या क्रमांकावर ज्यांनी कडवी झुंज दिली आणि झाडू मारण्याच्या शिक्षेमुळं एक लढाऊ कर्मचारी अशी ज्यांची प्रतिमा तयार झाली ते विठ्ठल पवारांचं एक मंडळ या निवडणुकीमध्ये आहे। मागच्या निवडणुकीमध्ये विठ्ठल पवारांचं मंडळ 10 ते 15 मताच्या फरकानं मागे पडलं, तरीही त्यांचे 3 उमेदवार विजयी झाले होते। असा तिरंगी सामना या निवडणुकीत आहे। आता प्रतापराव कोते, यादवराव कोते यांच्याकडून म्हणजे नाव घेण्यासारखे चेहरे जर घ्यायचे असेल तर भूलतज्ञ डॉक्टर महेंद्र तांबे, डॉक्टर संदीप शेळके त्यांच्याकडून उभे आहे। राजेंद्र जगताप यांचं मंडळ त्यांच्याकडून साई संस्थानच्या रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रीतम वडगावे निवडणुकीच्या मैदानात आहे। विठ्ठल पवार यांच्याकडून कृष्ण आर्णी हे चार्टर्ड अकाउंटंट निवडणुकीच्या मैदानात आहे। मागील निवडणुकीमध्ये यादवराव कोतेंचे मंडळ निवडून आलं, म्हणजे यादवराव कोते प्रतापराव कोतेंचं, त्यावेळेस त्यांच्या 11 पैकी 8 संचालक आले, 3 विठ्ठल पवार हे स्वतः आणि आणखी 2 त्यांचे संचालक निवडून आले। मगाशी मी सांगितलं तसं अत्यंत काटेकी टक्कर झाली आणि या काटेकी टक्करमध्ये विठ्ठल पवारांचे सीट 10 ते 15 मताच्या फरकाने पराभूत झाली। असो, मागच्या निवडणुकीमध्ये जी काटेकी टक्कर झाली त्यावेळेस 2100 सभासद होते। आता ही संख्या कमी होऊन 1600 इतकीच राहिली आहे। बाकी कर्मचारी एकतर निवृत्त झाले, काही मयत झाले आहेत। मागील निवडणुकीत 11 जागा होत्या आणि या निवडणुकीमध्ये संचालक मंडळाच्या 17 जागा आहेत। मतदान घटलं आहे, जागा वाढल्या आहेत। पण या निवडणुकीमध्ये अजून एक महत्त्वाचा, मागच्या निवडणुकीत आणि या निवडणुकीत महत्त्वाचा फरक असा आहे, म्हणजे तुषार शेळके असतील साई संस्थांचे जे की आता जनसंपर्क अधिकारी आहेत, मागच्या चेअरमन श्रद्धा कोते आहेत, आणखीन जी काही पांढरपेशी मंडळी म्हणजे व्हाईट कॉलर मंडळी प्रशासनात काम करणारी, मग ते हॉस्पिटलचं प्रशासन असेल, धर्मशाळांचं प्रशासन असेल, प्रशासकीय इमारतीतले प्रशासकीय कर्मचारी असतील, ज्यांना आपण व्हाईट कॉलर म्हणू, पांढरपेशे म्हणू, अशांचं जवळपास 400 ते 500 मतदान आहे आणि अशा प्रतिनिधित्व करणारे चेहरे या निवडणुकीत नाहीत। हे या निवडणुकीचं वैशिष्ट्य आहे। आता हे 400 ते 500 जे मतदान पांढरपेश मतदान आहे, व्हाईट कॉलर मतदान आहे,
ते कुणाच्या बाजूनी कौल देईल किंवा त्यात जरी फ्रॅक्शन झालं तर त्या फ्रॅक्शन नंतर मोठा त्यातला भाग किंवा आज सर्वाधिक मतं कोणत्या पॅनलकडे वळतील त्यातून निकाल टर्न होऊ शकतो किंवा निकाल त्या बाजूला झुकू शकतो. हे या निवडणुकीचं वैशिष्ट्य आहे. आता आणखीन विठ्ठल पवारांचं जे मंडळ आहे ते विठ्ठल पवारांची एक लढाऊ प्रतिमा म्हणजे विठ्ठलराव पवार म्हणजे संघर्ष, विठ्ठलराव पवार म्हणजे कुणालाही विरोध करण्याची क्षमता असलेला एक लढाऊ नेता, लढाऊ माजी संचालक अशी त्यांची प्रतिमा आहे. आता हे प्रतापराव कोते आणि यादवराव कोते यांचं मंडळ तर मागच्या वेळेस काटेकी टक्करमध्ये सत्तेत आलेलं आहे. आणि राजूभाऊ जगताप यांचं मगाशी मी सांगितल्याप्रमाणे हे जे तिसरं मंडळ आहे मागच्या निवडणुकीमध्ये ते तिसऱ्या क्रमांकावर होतं. या निवडणुकीमध्ये ते कुठपर्यंत मजल मारतात, कुठपर्यंत जातात हे पाहावं लागेल. म्हणजे या निवडणुकीचं वैशिष्ट्य असं आहे पांढरपेशी, कारण या एकंदर जे सगळे मतदान आहे 1600 त्यामध्ये जवळपास 1100 ते 1200 हे सामान्य कर्मचारी आहेत. 10 ते 12 गावात विखुरले आहेत. 3 ते 4 तालुक्यांमध्ये सुद्धा त्यांची व्याप्ती आहे. अशा या वेगळ्या वातावरणातल्या अशा एका थोड्याशा वेगळ्या वातावरणात सभासदांची विखुरलेली संख्या असे अनेक पदर याला आहेत. आणि परत मगाशी मी सांगितलं तसं व्हाईट कॉलर मतदान जिकडे झुकेल तिकडे या निवडणुकीचा निकाल झुकू शकतो. अवघ्या 8 दिवसावर निवडणूक आली आहे. पुढच्या रविवारी निवडणुकीचा निकाल लागलेला असेल आणि ज्या वेळेस आपण या निवडणुकीचा निकालाचं विश्लेषण करू त्याची पूर्वपीठिका मी आज आपल्यासमोर सांगितलेली आहे. जर माझं या निवडणुकीचं आजच्या घडीचं विश्लेषण आपल्याला आवडलं असेल तर माझं टक्के टोनपे हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.